तर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। करूळ घाटात दरड कोसळण्याचं सत्रही सुरूच आहे। करूळ घाट नूतनीकरणानंतर काही महिन्यापूर्वीच खुला करण्यात आला होता, मात्र त्यानंतर दरड कोसळण्याचं सत्र सुरू असल्यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना पाहायला मिळतोय। तर सध्या दरड हटवण्याचं काम सुरू आहे, मात्र वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। सिंधुदुर्गामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। वैभववाडी तालुक्यामध्ये जवळपास 92 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद देखील झालेली आहे। सर्वाधिक पाऊस हा वैभववाडी तालुक्यामध्ये पडलेला ही सध्या जो आहे करूळ घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि वाहतूक पूर्णपणे जी आहे दोन्ही मार्गाची जे सध्या ठप्प झालेली आहे। वाहतूक हटवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलं जात आहे। टप्प्याटप्प्याने ही वाहतूक जी आहे ती एकेरी मार्गाने सध्या सोडली जाते आहे। आपण जर पाहू शकता की ती देखील काही अंतरावरती देखील वाहतूक देखील थांबली आहे। हळूहळू ही वाहतूक जी आहे ती खाली घाटामध्ये सोडली जाते। नूतनीकरणानंतर हा मार्ग जो आहे घाट जो आहे तो वाहतुकीला खुला करण्यात आला होता, मात्र जे ग्रहण जे लागले पडझडीचं ते अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।